संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ जाहीर करा। जातीच्या दाखल्यासाठी 50 वर्षाची अट रद्द करा। ढोर समाजाला विविध प्रशिक्षण योजनेसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करा। ढोर समाजाची जनगणना केली पाहिजे। ढोर समाजाची जनगणना स्वतंत्र केली पाहिजे। इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं प्रथमतः मी वीरशैव कक्कया कल्याण मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। त्याबरोबरच आम्हाला येण्याकरता थोडासा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व। आज या ठिकाणी आम्ही जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचं मूळ कारण वीरशैव कक्कया कल्याण मंडळाच्या माध्यमातून आम्ही कक्कया ढोर समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळावं अशा पद्धतीचा प्रयत्न मागील 3 वर्षापासून आम्ही करत आहोत। परंतु आर्थिक विकास महामंडळ मिळण्याकरता आमच्या कक्कया ढोर जातीचा आम्हाला पूर्ण महाराष्ट्राची जनसंख्या लोकसंख्या मूळ व्यवसाय याची माहिती सादर करणं आवश्यक होतं आणि म्हणून मागील 3 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न केला। आमच्या कक्कया कल्याण मंडळाच्या माध्यमातून आमचे जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आमचे प्रवक्ता बसले रवींद्र शिंदे, या ठिकाणी आमचे सेक्रेटरी आहेत यशवंत नारायणकर, खजिनदार नंदू शिंदे, तसेच सहसचिव बबन सोनवणे आणि इतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र 18,000 किलोमीटरचा प्रवास आम्ही केलेला आहे। 18,000 किलोमीटरच्या प्रवासामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचा ढोर कक्कया बांधव राहतो त्या गावामध्ये खेडेगावांमध्ये जिल्ह्यांमध्ये आम्ही गेलेलो आहे। जवळपास 300 तालुके आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि आमचा जो समाज बांधव त्या ठिकाणी राहतो आमचा जो मूळ व्यवसाय चामड्या कमावण्याचा आहे तो पूर्णपणे बंद पडलेला आहे। काही ठिकाणी अंशतः चालू आहे। तर ती परिस्थिती शासनाला अवगत करावी आणि म्हणून आम्ही 18,000 किलोमीटर फिरलो, 300 तालुके फिरलो आणि आमचा समाज ज्या ज्या ठिकाणी हे चामडं कमावण्याचं काम करतो त्या ठिकाणची परिस्थिती आम्ही बघितली आणि त्या ठिकाणची परिस्थिती बघताना अत्यंत हृदयद्रावक अशा गोष्टी आमच्या समोर आल्या। काही मराठवाडा विदर्भातला तुमचा जो समाज बांधव आहे तो समाज बांधव तर अगदी निश्चित पडलेला, अत्यंत सायंकाळी अन्नाची ददात अशा प्रकारची भयानक परिस्थिती जेव्हा आमच्या ढोर कक्कया समाजाची या ठिकाणी आमच्या निदर्शनास आली त्याचं एकमेव मूळ कारण आहे की आमचा परंपरागत जो व्यवसाय होता चामडं कमावणं हा पूर्णपणे अस्ताला गेलेला आहे। त्याची अनेक कारणं आहेत। झाडतोड बंदी असल्यामुळं आम्हाला हिरडा साल मिळत नाही आहे। त्या पर्याय व्यवस्था म्हणून चामड्याला प्लास्टिक आलं, रबर आलं आणि त्यामुळं विविध कारणांच्या माध्यमातून आमच्या समाजाकडे उपजीविकेचं एकमेव साधन होतं चामडं कमावणं हे पूर्णपणे अस्ताला गेलेलं आहे। आणि ही गोष्ट जेव्हा आमच्या निदर्शनास आली त्यावेळेला आम्ही असं म्हटलं की आमच्या समाजाला पुन्हा एकदा एक मागासवर्गीय समाजाला पुन्हा एकदा चांगल्या जाती व्यवस्थेमध्ये येण्याकरता कुठेतरी शासनाची मदत लागणार आहे। आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्यावेळेला आम्ही महामंडळाची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त शासनाकडे करतो आहे आणि त्याकरताच आम्ही मागील 2 वर्षापासून जानेवारी 22 पासून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे। सुरुवातीचं जे अगोदरचं जे शासन होतं धनंजय मुंडे साहेब समाज कल्याण मंत्री होते त्यांना देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांना देखील आम्ही भेटलेलो आहे। अगदी सुरुवातीपासून शासनाच्या ज्या नियमाच्या चौकटीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही केला आणि शासनाच्या निदर्शनास हे सगळं ह्या बाबी आणून दिल्या। तरी देखील मागील अधिवेशनामध्ये आमच्या साईज ओबीसीची काही 4 समाज होते त्यांना महामंडळ देण्यात आली, परंतु आमच्या ढोर समाजाला काही महामंडळ मिळालेले नाही आहे आणि त्यामुळे असं वाटलं की आई मुलाला दूध तेव्हा पाजते जेव्हा तो मूल रडतं आणि म्हणून हा आमचा एक 28 तारखेचा प्रयत्न आहे की एक दिवसीय धरणे आंदोलन करायचं
त्यावेळेला अधिवेशन आहे आणि शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, एवढ्या पद्धतीचं मला असं वाटतं की ही फार चांगली अपेक्षा, म्हणजे आमच्याकरता, गरिबांकरता, मागासवर्गीयांकरता एक अपेक्षा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. याच्या उपर अधिकची माहिती आमच्या मंडळाचे प्रवक्ते या ठिकाणी रवींद्र शिंदे देतील अशी मी त्यांना विनंती करतो. पत्रकार बंधूंना, सर्व पत्रकार बंधूंना पहिल्यांदा सुप्रेम नमस्कार, जय कक्कया. या ठिकाणी आपण जी पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे त्याचा मूळ उद्देश आहे की एक अनुसूचित जातीच्या यादीपैकी महाराष्ट्र राज्य शासनाने जी यादी जाहीर केलेली आहे त्यामध्ये एकूण 60 जातींचा उल्लेख आहे. त्याच्यापैकी सिरियल नंबर 18मध्ये ज्या 4 जाती आहेत त्या 4 जाती म्हणजेच डोहोर, कक्कया आणि कंकया, ह्या 4 जातींच्या मागणीसाठी हे महामंडळ निश्चित करण्यासाठीची मागणी आहे आणि त्यासाठी आपण आता आंदोलन करीत आहोत. तत्पूर्वी ही कोण आहेत, ही जात कुठली आहे, यांचा पारंपरिक व्यवसाय काय, याच्याबद्दल थोडक्यात मी माहिती देतो की हे जे 4 लोक आहेत ज्यांचा पारंपरिक व्यवसाय आपण जर बघितला तर 100 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आपल्या लक्षात घ्यावा लागेल की यांचा पारंपरिक व्यवसाय, एखादं जनावर जर मेलं असेल तर त्याचं कच्चं कातडं या समाजाकडे येत होतं. त्या कच्च्या कातड्यावरती प्रक्रिया करून त्याचं पक्कं कातडं करणं, त्याच्यावर जी प्रक्रिया केली जाते होती ती ह्या समाजामार्फत केली जात होती. आता हा जो समाज आहे तो इतक्या वर्षापासून एक दलित, हरिजन, ज्याला विविध नावाने, अस्पृश्य नावाने सुद्धा ओळखलं जात होतं आणि तो गावाच्या कुशीबाहेर असायचा आणि त्याला ह्या आपल्या चतुर्वर्णीय जाती व्यवस्थेमध्ये अनेक सवलतीपासून वंचित ठेवलं होतं. अशी ही एक जमात आहे, जात आहे आणि ती इतक्या वर्षापासून वंचित आहे. मग या जातीचा पारंपरिक व्यवसाय कालांतराने हळूहळू आपण बघितलं की लेदर ह्या विषयावरती बरीच संशोधनं झाली, त्याला पर्याय म्हणून तुमचं प्लास्टिक आलं आणि पर्यायाने सगळ्या बुटा आणि चपलांमध्ये प्लास्टिकचा वापर झाल्यामुळे लेदरला मागणी कमी झाली आणि हळूहळू हा आमचा धंदा, या जमातीचा धंदा बंद झाला. मग या धंद्याने बंद झाल्यामुळे या समाजाची परिस्थिती काय झाली, तर ह्या समाजाची पूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्या समाजातील बऱ्याच जाणकार मंडळींनी एक असा आवाज उठवला की आपल्या या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग हा विषय आमच्या कक्कया कल्याण मंडळ या एका जुन्या संस्थेकडे आला. मग या संस्थेने काय केलं की जेवढाच महाराष्ट्रामध्ये आमचा समाज राहतो अशा सगळ्या तालुक्यांमध्ये आम्ही प्रत्यक्ष फिरलो, प्रत्यक्ष गावोगावी भेटलो, वस्त्यांमध्ये भेटलो आणि त्यांची माहिती गोळा केली, त्यांची जनगणना केली आणि त्या जनगणनेतून आणि त्यांच्या सामाजिक परिस्थितीतून आपल्या असं लक्षात आलं की जवळजवळ आमची लोकसंख्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 10 लाखाच्या आसपास आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बघितली तर जवळजवळ 78% लोक, कुटुंब प्रमुख हे मजुरीचा व्यवसाय करत आहेत. नाक्यावरती, चौकावरती उभं राहून काय मजुरी मिळते का, रंग लावण्याचं काम, मजुरीचं काम असं काय मिळतं आहे का, अशा बेसिसवरती 78% कुटुंब प्रमुख या मजुरीच्या उपजीविकेवरती आपलं कुटुंब चालवतात. त्यापैकी 12% लोक आम्ही असे बघितले की जे लोक उपडलेलं काम म्हणजे भाजीपाला रस्त्यावरती विकणं किंवा असं किरकोळ काम करून आपली उपजीविका साध्य करतात, त्यांची देखील परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यांचं वार्षिक उत्पन्न 1.5-2 लाखाच्या आसपास आहे. मग जवळपास हा 90% समाज आमचा अजूनही अशा परिस्थितीशी झुंजतोय की त्यांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यापासून त्यांना खूप स्ट्रगल करावं लागते. मग ह्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून आम्ही ही एक व्यवस्था उभी केलेली आहे की ह्या लोकांसाठी आपल्याला करावं लागेल. मग ह्या लोकांनी पुढे येण्यासाठी हे लोक जेव्हा बँकांमध्ये जातात, कर्ज मागण्यासाठी जातात, त्यावेळेला बँकाच्या विविध अटी, त्यांच्या नियमानुसार लागणारी कागदपत्र, तिथे तारण लागते, तिथे तुम्हाला 2 जामीनदार द्यावे लागतात. मग या सगळ्या जाचकाटीमुळे ह्या लोकांना कुठलेही कर्ज बँकांकडून तरी सध्या अजून मिळालेलं नाही. त्याचबरोबर ही मंडळी ज्या वेळेला समाजाच्या माध्यमातून जे सरकारी महामंडळ अस्तित्वात आहेत त्यांच्याकडे जातात, पण तिथेही गेल्यानंतर आपल्याला असं दिसून आलं आहे की महात्मा फुले विकास महामंडळ आहे ते 300 आणि ओबीसी जातीसाठी आहे. त्यांचे 300 जातींपैकी येणारे हजारो अर्ज, त्याच्यात आमच्या समाजाला काहीच मिळत नाही. अण्णाभाऊ साठेंचं बाबतीत आपण बघितलं ते एका विशिष्ट समाजासाठी आहे. वसंतराव नाईकांचं बघितलं तर ते एका विशिष्ट जातीसाठी आहे. मग आमच्यासाठी काय आहे म्हणून एक संत रोहिदास नावाचं एक मंडळ आहे जे चर्मकारांसाठी आहे, ज्याच्यामध्ये 4 चर्म जातींसाठी व्यवस्था आहे. तिथे ढोर आहे, चांभार आहे, म्हणजे माझी जात तिथे आहे, पण त्याचबरोबर चांभार आहे, होलार आहे आणि मौची आहे. मग ह्या संत रोहिदास मंडळामधील आम्ही काय केलं की आम्हाला का मिळत नाही आहे म्हणून आम्ही मागील 5 वर्षांची त्यांची मंजूर आकडेवारी घेतली आणि त्या मंजूर आकडेवारीमध्ये आम्ही बघितलं की आमच्या समाजाचा वाटा किती आहे.
तर ज्यावेळेला ही माहिती आम्ही गोळा केली तर आमच्या लक्षात आलं की यांची आमच्या समाजाला मिळणारी आकडेवारी केवळ 2% आहे. मग एवढी प्रचंड विषमता का? ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला संत रोहिदासच्या माध्यमातून मिळालं नाही. मग ही सगळी साधक बाधा आणि हा केलेला अभ्यास याच्यावरनं आमच्या लक्षात आलं की आपल्याला याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आमच्या समाजाचे आमदार ज्ञानराज चौगुले साहेब आहेत, त्यांच्या मदतीने आम्ही चर्चा केली आणि आपल्याला काय करता येईल, काय उपाय मागणी करता येईल, म्हणून आम्ही आमच्या ज्ञानराज चौगुले जे आमचे आमदार आहेत त्यांच्याकडे चर्चा केली. मग त्यांनी आम्हाला सुचवलं की याच्यावरती जर उपाय करायचा असेल तर आपल्याला एक स्वतंत्र शासकीय महामंडळ की जेणेकरून ह्यांना आर्थिक मदत मिळेल, कमी व्याजाने, कमी सवलतीने, अनुदान अशा व्यवस्थेमध्ये त्यांची आपण उभारणी करू शकतो. आणि त्याप्रमाणे मग आम्ही एक प्रस्ताव तयार केला की बाबा ह्या 4 जाती, ज्या अनुसूचित जातीच्या सिरियल नंबर 18मध्ये ज्या 4 जाती आहेत त्यांच्यासाठीच, त्यांच्या विकासासाठी एक संत कक्कया विकास आर्थिक महामंडळ त्या नावाने स्थापन करावं आणि तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्याबाबत आमची चर्चा झाली.